नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची वेळ येत असते, प्रत्येकाचा टाईम येत असतो. कधी कोणाचा टाईम खराब चालू असतो तर कधी कोणाचा टाईम हा चांगला चालू असतो. आता मी तुम्हाला टायमाचं महत्त्व का सांगतोय, कारण की आपण याच टायमाचं आणि घड्याळीचं बघणार आहोत आणि बोलणार आहोत. आता घड्याळ कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हे घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह आहे. या राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये 10:10 हा टाईम झालेला असतो. म्हणजे 10:10 या टायमाचा अर्थ ते टाईम स्थिर आहे आणि तो टाईम चांगला आहे. आणि अशी परिस्थितीसुद्धा राष्ट्रवादीसाठी काँग्रेससाठी अनुकूल होती. राज्यामध्ये देशामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता उपभोगली. एकंदरीत त्यांचा टाईम चांगला होता. त्यांच्या घड्याळामध्ये 10:10 झालेली होती. पण मात्र आता टाईम बदलला आहे आणि याच पवारांच्या घड्याळामध्ये 12 वाजलेत असं देखील म्हणावं लागेल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीची अवस्था आज कशा पद्धतीनं झाली आहे, काय झाली आहे. कारण की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि एक गट अजित पवारांचा सत्तेमध्ये सहभागी झाला आहे, सत्ता उपभोगत आहे. आता ही सुद्धा पवारसाहेबांचीच खेळी आहे. पण तरी मात्र राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये नेमके 12 वाजलेत. आता राष्ट्रवादीच्या घड्याळा म्हणजे शरद पवारांच्या, कारण की 10:10 हा काही जो टाईम आहे त्याला आपल्या मराठी भाषामध्ये म्हणा, नाही तर ज्यांना नंबरची आवड आहे, नंबर प्लेट्सची आवड आहे, ज्यांच्या गाडीवर 10-10 लिहिलेलं असतं त्याचा अर्थ 10-10 म्हणजे दादा असा सुद्धा होतो. आणि हेच राष्ट्रवादीच्या घड्याळाचा टाईम आणि अजितदादा यांचा टाईम सध्या चांगला सुरू आहे का? कारण की राजकारणामध्ये अजित पवार यांना सुद्धा दादा म्हणून ओळखतात आणि त्यांच्या घड्याळीमध्ये सुद्धा 10-10 हाच टाईम झालेला आहे. इकडं दादांचा 10-10 टाईम चांगला चालू आहे आणि तिकडं मात्र शरद पवारांच्या घड्याळामध्ये 12 वाजलेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. याला दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा अंतरवाली सराठी इथं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं, या उपोषणादरम्यान त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता लाठीचार्ज केला आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. आता त्या ठिकाणी मराठा समाजावर, मराठा बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचले ते म्हणजे शरद पवार. म्हणजे कसं आहे, वातावरण कसं तापवलं जाऊ शकतं, आगीमध्ये कसं तेल टाकायचं हे काम शरद पवारांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे असं काही लोक म्हणतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तशा पद्धतीनं बोलून दाखवलं होतं की काही लोकांनी आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करू नये. सत्ताधारी पक्षातले लोकसुद्धा अशाच पद्धतीनं बोलले होते. आता त्या ठिकाणी शरद पवार हे पहिले जाणारे नेते ठरले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक त्या ठिकाणी गेले. मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आणि आम्ही तुमच्या पाठीमागं ठाम आहोत असं सुद्धा सांगितलं. आता शरद पवारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा आहोत. पण हेच शरद पवार मागच्या कित्येक वर्षापासून 2014 पर्यंत राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेमध्ये सहभागी होते, सत्ता उपभोग होते आणि मग सत्तेमध्ये असताना, मोठमोठ्या पदावर असताना, म्हणजे कृषी मंत्री असताना, BCCIचा अध्यक्ष असताना शरद पवारांनी मराठ्यांसाठी किंवा मराठी माणसासाठी काय केलं असा सुद्धा प्रश्न पडू लागतो. आता असा प्रश्न का पडतो, कारण की शरद पवार हे मुख्यमंत्री होते, शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री होते, शरद पवार हे BCCIचे अध्यक्ष होते. आता शरद पवारांचा विकास झाला, पवार परिवारातील लोकांचा विकास झाला, पण मराठी माणसांचा आणि मराठ्यांचा विकास झाला का असे देखील प्रश्न पडू लागतात. आता BCCI म्हणजे काही लहान गोष्ट नाही. BCCI ही इंटरनॅशनल क्रिकेटची संघटना आहे, संस्था आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. मग मराठी मुलांसाठी महाराष्ट्रामध्ये जे खेळाडू आहेत यांना ट्रेनिंग देण्यात यावं, त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं खेळावं,
त्यांच्यासाठी किती ठिकाणी स्टेडियम उभा करण्यात आले, किती ठिकाणी खेळाडूंसाठी काहीतरी नवीन योजना आणण्यात आल्या किंवा खेळाडूंसाठी नवीन काय प्रयत्न केले गेले, म्हणजे आमच्या तालुक्यापर्यंत, आमच्या जिल्ह्यापर्यंत किंवा मी एक खेळाडू म्हणून पुढे यावं, मला अशी कोणती योजना माहीत नव्हती किंवा तुम्हालाही माहीत आहे का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता हे झालं खेळाडूंचं, पण कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी सुद्धा काय काय नवीन धोरणं आणले ते सांगतात की पवार साहेबांच्या धोरणामुळं, त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये की अशा पद्धतीनं जग बदललं. मग तरीसुद्धा शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या का करतात, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते, हे सुद्धा पवार साहेबांचंच धोरण आहे का, असं सुद्धा वाटू लागतं. बरं, हेच शरद पवारांचं जे काही राजकारण आहे, त्यांनी आत्तापर्यंत मराठ्यांचा कशा पद्धतीनं घात केला हे स्वतः नामदेवराव जाधव सांगतात. आता नामदेवराव जाधव हे व्याख्याते आहेत आणि ते नेमकं शरद पवार यांच्याबद्दल काय म्हणतात बघा हा व्हिडिओ. शरद पवार हे मराठ्यांचे नेते नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? मराठ्यांचे नेते असण्याचा काय संबंध आहे? त्यांचं इलेक्शनच्या ह्याच्यावरती ओबीसी असं लिहिलेली सर्टिफिकेट होती, ज्याच्या सर्टिफिकेटवरती ओबीसी लिहिलेले तो मराठ्यांचा नेता कसा व्हावा, कशातून अपेक्षा करावी? आणि त्यांनी जर शुद्ध फसवणूक केली मराठ्यांची, 5 कोटी मराठ्यांची 50 वर्ष केली राव, की दिल्लीमध्ये म्हणायचं स्ट्रॉंग मराठा मॅन, तिकडे तसे फायदे घ्यायचे आणि इकडे महाराष्ट्रात आलं की ओबीसीच्या बाजूने राहायचं, म्हणजे हे तबल्यासारखं झालं राव, इधर से भी बजाव इधर से भी जाओ, किधर से भी बजाव, मेरा या आवाज आना चाहिए. ह्याला कुठं नेतृत्व म्हणतात का? हे नेतृत्व नाही, लक्षात घ्या. हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये किंवा फिलॉसॉफीमध्ये नेतृत्वाची ही व्याख्या नसते. लोकांचा उद्धार करणाऱ्या माणसाला नेता म्हणतात. आज लाखो लोकांचं भविष्य ज्या माणसाने मातीत गाडलं त्याला मी नेता म्हणू शकत नाही, त्याला मी जनरल डायर म्हणू शकतो, त्याला मी हिटलर म्हणू शकतो. हिटलरने चेंबरमध्ये कोमून लाखो जीवांचा नरसंहार केला, त्याच्यापेक्षा मोठा नरसंहार आहे मला वाटतं 5 कोटी मराठ्यांचं भवितव्य यांच्यामुळे दावणीला लागलं. आणि 1994 पासून ते 2023 पर्यंत शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे नुकसान झालं ते 2 लाखपेक्षा जास्त जागांचं झालेले. आणि त्या 2 लाख जागा म्हणजे समजा एखादा माणूस कामाला लागला, त्याच्या भावाला तो सुधरवतो, त्याच्या मेहुण्याला सुधरवतो, त्याच्या घरातले आणखी काही लोक सुधरतात. जवळपास 10 लाख लोकांना डायरेक्ट इम्पॅक्ट आहे हा. 10 लाख कुटुंब मराठ्यांची यांच्यामुळे गरीब झाल्यात, आर्थिक दारिद्र्यामध्ये टाकली गेली असं मला म्हणायचे. ऐकलं नामदेवराव जाधव काय म्हणतात. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांची तुलना थेट जनरल डायर यांच्याशी केली आहे आणि हिटलर याच्यासोबत सुद्धा केली. आता जनरल डायर कोण होता? जनरल डायर तोच होता ज्यानं पंजाबमध्ये बैसाखीचा सण असताना त्या ठिकाणच्या बांधवांवर गोळीबार केला होता, बेछूट गोळीबार केला होता, अनेकांचा जीव घेतला होता. तो होता जनरल डायर आणि त्याची तुलना शरद पवारांशी केली आहे नामदेवराव जाधव यांनी आणि त्यानंतर केली आहे हिटलरसोबत सुद्धा. आता हिटलर कोण होता? हिटलर हा हुकुमशाही होता, जर्मनचा अध्यक्ष होता आणि त्या ठिकाणाहून त्यांनी कशा पद्धतीनं लोकांचा सूड घेतला होता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग त्याची तुलना आणि शरद पवारांची तुलना नामदेवराव जाधवांनी एकत्रित केली. आता नामदेवराव जाधव हे व्याख्याते आहेत, त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि मागच्या 50 वर्षांमध्ये मराठ्यांचा कशा पद्धतीनं वापर करण्यात आला, मराठ्यांच्या लोकांना, मराठ्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं झुलवत ठेवण्यात आलं आणि 10 लाख ज्या सरकारी नोकऱ्या होत्या त्या न मिळण्याचं कारण हे एकमेव शरद पवार हेच आहेत असं सुद्धा नामदेवराव जाधव यांनी सांगितलं आहे. कारण की तत्कालीन जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे जे काही आरक्षण दिलं गेलं होतं, ओबीसीमध्ये कुणब्यांचा समावेश केला गेला होता, तेव्हा जे मराठा समाजातील लोक नोकरीवर लागणार होते 2 लाख पदावर, त्या 2 लाख लोकांना जर नोकरी मिळाली असती तर आज त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार आणि त्यांच्या जवळपासचे सगळेच लोक सुधारले असते. कारण की एका परिवारातील एक माणूस जर सरकारी नोकरीला लागला तर तो त्याच्या परिवाराला, त्याच्या मुलाबाळांना, त्याच्या भावांना म्हणजे त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा चांगलं शिक्षण घ्या, चांगला मार्गदर्शन करू शकतो, एकंदरीत मदत करू शकतो आणि एका कुटुंबामुळं जवळपास परिवारातले सगळे सदस्य सुधरू शकतात असं सुद्धा नामदेवराव जाधव यांनी सांगितलं आहे. आणि ती एक वस्तुस्थिती आहे. पण शरद पवारांनी तसं केलं नाही. त्या 2 लाख ज्या जागा होत्या मराठा बांधवांना मिळणाऱ्या त्या 2 लाख जागा त्यांना मिळू दिल्या नाही, त्यामुळं 10 लाख कुटुंबाचं नुकसान झालं आहे असं देखील त्यांनी ठाम पद्धतीने सांगितलं. मग शरद पवारांनी हे सगळं जे काही नुकसान केलं आहे त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळामध्ये आता 12 वाजलेत का असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं. कारण की इकडं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा नेता, ज्येष्ठ नेता असं म्हणून घ्यायचं आणि दिल्लीमध्ये सुद्धा
मराठ्यांचा नेता, मराठा नेता, मराठा लीडर असं शरद पवारांना म्हटलं जातं. पण राज्यामध्ये फक्त म्हणून घ्यायचं, स्वतः कार्य काहीच करायचं नाही आणि कार्य करूनसुद्धा दाखवायचं नाही, फक्त राष्ट्रवादीचं धोरण अशा ॲडव्हर्टाईज करायच्या, असं देखील आपल्याला या सगळ्या प्रकरणाहून वाटू लागतं. आणि म्हणूनच शरद पवारांच्या घड्याळामध्ये 12 वाजलेत का 12 वाजणार आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.